निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लहानपणी मला माझी आई ऐकवायची हे गाणं. आज खूप आठवण येते तिची. बाबा सांगत होते, मी लहान होते ना तेव्हा सतत तिच्या मागे मागे असायचे. आम्ही दोघी भातुकलीचा खेळ खेळायचो. माझी भांडी मांडून होऊस्तोवर ती तिचा स्वयंपाक आवरायची. मग माझ्या इटुकल्या पिटुकल्या भांड्यांमध्ये ती डाळ, भात, भाजी वाढायची. 4 शीतांचा भात, त्यावर माझ्या पिटुकल्या वाटीतलं वरण ओतायची. त्यात 1 दाण्याची भाजी मिक्स करून तो घास ती आवडीने खायची. मी तिची साडी नेसून उगीच तिच्या कामांमध्ये लुडबुड करायचे. उगीच. आई, मला पण तुझ्यासारखं काम करायचंय, मला पण काम दे ना. आता ते सगळं आठवलं ना की खूप हसायला येतं. मी 4-5 वर्षाची होते तेव्हा मला खूप ताप आला होता. ती रात्रभर झोपली नव्हती. 1 सेकंद सुद्धा असा नसेल की तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं असेल. खूप हळवी होती ती, खूप. बिचारी लवकर गेली. तिला मला खूप काही सांगायचं होतं. खूप गोष्टी शेअर करायच्या होत्या. माझा खरा संसार कसा चाललाय हे सांगायचं होतं. तिच्या आगळ्या वेगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. ती माझ्या लहानपणी देत होती ना, अगदी तशीच. ती म्हातारी झाल्यावर तिला माझ्या खुशीत घेऊन अंगाई गायची होती. निंबोनीच्या